आज महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात त्यांच्याकडून येणार आहे। एकंदरीत पाहिला गेलं तर महायुतीमधले सर्वच प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर सुसज्ज असा या ठिकाणी सोय जी आहे ते पॅन्डॉलची या ठिकाणी करण्यात आली। मोठ्या प्रमाणामध्ये या परभणी जिल्ह्यातील जे मतदार आहेत, कार्यकर्ते जे आहेत महायुतीमधील, ते मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून यायला सुरुवात झाली। एकंदरीत पाहिला गेलं तर आत्ता महादेवजी जानकर हेही या ठिकाणी येऊन पूर्ण या जी सभास्थळाची जी आहे ती एकंदरीत त्यांनी पाहणी केली आहे। आमदार रत्नाकर गुट्टे यांनी देखील या पूर्ण सभास्थळाची पाहणी केली। उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या नंतर याच ठिकाणी येऊन पूर्ण महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत ते जे काही परभणी जिल्ह्यातून येणारी महायुतीचे कार्यकर्ते आहेत, महायुतीचे मतदार आहेत, त्यांना ते संबोधित करणार आहेत। मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर कोणत्या मुद्द्यावरून या निवडणुका पार पडणार आहेत, एकंदरीत पाहिला गेलं तर हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत पाहिला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष लागलं। तर याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया। कॅमेरामॅन सूर्योदय मीडिया परभणी।